हॅलो, कसे आहात सर्वजण? तर आज शीर्षक इंग्लिश असलं तरी अर्थ मराठीमध्ये खूप सुंदररित्या मांडण्याचा प्रयत्न मी इथे केला आहे. सॅल्यूट टू सीफेरर्स. ही गोष्ट आहे त्या सागरी जीवांची ज्यांनी आपल्यासोबतच बालपण साजरे केले आणि शैक्षणिक काळात योग्य मार्ग निवडून ज्याने या करिअरमध्ये पदार्पण केले. साधारणतः यामध्ये दोन भाग आहेत, एक नौदल आणि दुसरी मर्चंट नेव्ही. बॉर्डरवर जसे सैन्य देशाचे रक्षण करत असताना आपल्या कुटुंबापासून दूर असतात, त्याप्रमाणेच यांचे आयुष्यसुद्धा आहे. 17व्या शतकातील मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांना भारतीय नौदलाचे जनक मानले जाते. भारतीय सैन्यात 3 विभाग आहेत, जसे की आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स. नौदलाचे नाव इंग्रजीत नेव्ही आहे. देशाच्या सागरी सीमेचे रक्षण करणाऱ्या सैन्याला नौदल असे संबोधले जाते. जहाजावर चढून नौदल समुद्रातील धोक्यांपासून देशाचे रक्षण करत असते. नौसेना म्हणजे सागराच्या पृष्ठभागावर व पोटात युद्ध करू शकणारी सैनिकी संघटना. भारतीय नौदल जलमार्गावर गस्त घालते आणि सागरी संघर्षापासून देशाचे रक्षण करत असते. कधीकधी नौदल संपूर्ण महिनाभर समुद्रात असते. त्यांनी आपले जीवन देशसेवेसाठी समर्पित केलेले असते. आपल्या कार्यातून कुटुंबाकडे वेळ देण्यास यांच्याकडे फार कमी काळ असतो. भारतीय नौदल हे जगातील 5व्या क्रमांकाचे नौदल आहे. नौदलाकडे युद्धनौकांच्या तोफा, हवाई शाखेत ध्रुव, चेतक, सी किंग इत्यादी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व सी हॅरियर्स या लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत. तसेच भारतीय नौदलाच्या INS विराट, डेली क्लास, त्रिशूळ, INS बेटवा आणि मिसाईलचा मारा करणारी नौका विनाश या नौका, तसेच संकुश, पाणबुडी हे सुद्धा नौदलाचे भाग आहेत. तर इकडे मर्चंट नेव्ही हे सागरामार्गे होणाऱ्या व्यापारी मालवाहतुकीशी संबंधित आहे. या मालवाहतुकीचं माध्यम म्हणजे जहाज. जहाजावर विविध प्रकारची कामं करणाऱ्या माणसांची गरज असते. मर्चंट नेव्हीमध्ये प्रामुख्याने डेक विभाग आणि इंजिन विभाग असे 2 विभाग पडतात. मर्चंट नेव्हीमध्ये डेक विभाग, इंजिन विभाग, सर्व्हिस विभाग हे 3 मुख्य विभाग असतात. आज सागरी मार्गाने देशांतर्गत तसेच विदेशात मालवाहतूक, तेल वाहतूक, प्रवासी वाहतूक केली जाते. ती मर्चंट नेव्हीच्या अखत्यारीत येत असते. मुंबई हे भारतातील सर्वात मोठे व व्यापाराच्या दृष्टीने जगातील महत्त्वाचे बंदर आहे. येथून दररोज हजारो टन मालाची ने-आण होत असते. आज समुद्री मार्गाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आशिया खंडात भारताचा सागरी वाहतुकीसाठी 2रा क्रमांक लागतो, तर जगात भारताचा 10वा क्रमांक लागत आहे. मर्चंट नेव्हीमध्ये करिअरच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात, कारण जहाजावर बरेच कर्मचारी काम करत असतात. सागरी सफर, जगाची भटकंती आदीमुळे होतकरू तरुण मर्चंट नेव्हीमध्ये आकर्षित होत असतात. जगातील एकूण व्यापाऱ्यांपैकी 90% व्यापार हा सागरी मार्गाने होतो. जवळपास 50,000 पेक्षा जास्त जहाजं ही मर्चंट या प्रकारात मोडतात. डेक विभागात या किंबहुना सर्व जहाजांचा प्रमुख हा कॅप्टन असतो. याशिवाय कॅप्टनच्या मदतीला त्याचे सहकारी चीफ ऑफिसर, सेकंड ऑफिसर, थर्ड ऑफिसर हेही असतात. समुद्रात असताना नौकानयनाचे जबाबदारीचं काम कॅप्टनला करायचं असतं. अथांग पसरलेल्या समुद्रात जहाजाचं स्थान, होकायंत्र व तत्सम उपकरणं तसंच सूर्य वा अन्य ताऱ्याच्या स्थितीवरून निश्चितपणे वर्तवण्याचं काम कॅप्टनचं असतं. समुद्राचा विस्तार प्रचंड असला तरी कमीत कमी धोके असलेल्या पट्ट्यातूनच मालवाहतूक करणारी जहाजे प्रवास करतात. त्यामुळे जहाजांची टक्कर टाळण्यासाठी काळजी घेण्याचं कामही कॅप्टनवर असतं. जहाजात असलेल्या मालांची काळजी घेण्याची जबाबदारीही त्यांची असते.
नाशवंत मालासाठी वातानुकूलन व्यवस्था पुरवणं, आर्द्रतेचं प्रमाण योग्य ठेवणं, ज्वालाग्राही पदार्थ आगीपासून सुरक्षित ठेवणं इत्यादीचीही अंतिम जबाबदारीचे त्यांच्यावरच असते. खवळलेल्या समुद्रातून किंवा धोक्याने भरलेल्या वातावरणातून जहाज सुखरूप बाहेर काढण्याची जोखीमही त्यांना घ्यावी लागते. त्याचबरोबर जहाजावरील जीवनावश्यक गोष्टींचा पुरेसा साठा ठेवणं, बंदरावर लागल्यानंतर मालाच्या चढ उतारीवर लक्ष ठेवणं व आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय नियमांचे व कायद्याचे पालन करणं हे कॅप्टनला तसेच इतर सहकाऱ्यांनाही करावं लागतं. मर्चंट नेव्ही हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा कणा आहे. यांच्याशिवाय आयात निर्यात होणे कठीण आहे. या क्षेत्रात पाय ठेवणे जितके अभिमानाचे आहे तितकेच जबाबदारीचंही आहे. बराच कालावधी, बरेच महिने प्रत्येकाला कुटुंबापासून, आप्तेष्टांपासून, मित्रमंडळी यापासून दूर राहावं लागतं. कुणाला या करिअरची आवड असते तर कुणाला आईवडिलांच्या स्वप्नांना आकार द्यायचा असतो आणि शिवाय काही जण पोटासाठी 12 वाटा या म्हणीनुसार बऱ्याच लोकांना अशापैकी करिअर निवडावेही लागतात आणि ते एक दिवस यशस्वी देखील होतात. सामान्यातून असामान्यत्व काय असतं यांच्याकडून शिकावं. रोज सायंकाळी जहाजाच्या दूर किनाऱ्यावरून सूर्य येताना जाताना यांना पाहत असतो. पहाटेचा सूर्योदय कोणाला नाही आवडत. अगदी तांबूस किरणांनी अख्खा आसमंत उजळून पक्ष्यांच्या किलबिलांनी त्या पहाटेला एक वेगळीच रिंगटोन येऊन जाते. एका नेव्ही मॅनला तो सूर्यास्त पाहून काय शब्द सुचत असावेत अशी एक कविता सुचली आहे. त्यांच्या जागेवरचं जगणं थोडं आत्मसात करून मी ही कविता शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. तर सुरू करते. तो मावळताना मला पाहत होता, जसा उगवताना जगण्याला सामर्थ्य देत होता. रोजचं तेच उठणं, तेच कामकाज, वर्कलोडमध्ये देखील सोबतच आता तोही हात देत होता. सूर्योदय होताना अगदीच बुडालेला काल जसा गेला तसाच आज परतून आला होता. का कुणास ठाऊक, भास की आभास होता. समुद्राच्या तळाला जाऊन कुठेतरी लपला होता. समुद्राच्या खोल कुठेतरी जात असावा की अंतरिक्षात कुठेतरी फिरस्ती करत असावा. चंद्र चांदण्यासोबत रात्रीचा वस्तीलाच जात असावा. कोडे उलगडत होते की मीच त्याला कुठेतरी पाठवत होतो. हा मात्र माझा मलाच प्रश्न होता. पहाटेच्या व्यायामाच्या सुरुवातीलाच त्याचे दर्शन व्हावं. दिवसभर त्याने सफेद चंद्राचं तीक्ष्ण रूप धारण केलं असावं. हे तर नेहमीच होतं. विशेष होतं ते समुद्राच्या थेंबात लकलकीत चमकत होतं. जसं रात्री चंद्राच्या शीतल छायेत चांदणं काळोख रात्रीत आकाशात चमकत असतं. तो मावळताना मला पाहत होता, जसा उगवताना नेहमीचीच साथ देत होता. तो मावळताना मला पाहत होता, जसा उगवताना नेहमीचीच साथ देत होता. 6 महिने दूर असा त्याला मी एकटा सोडवत नव्हता. म्हणून की काय माहीत, घरी जरी गेलो तरी माझ्या सोबत येत होता. कसा प्रवास करत असावा हा सूर्य, कुठे राहत असावा. कधी सह्याद्रीच्या कुशीत दिवसभर काम करून निद्रिस्त होतो, तर कधी माझ्या सभोवताली वसलेल्या अथांग समुद्राच्या शेवटच्या टोकाला शांत निवांत टेकला जातो, तर कधी उंच डोंगर दऱ्या खोऱ्यातून निरोप घेतो. जाताना सोनेरी रंग उधळत जातो. पुऱ्या आसमंतात त्याची कलाकृती पसरलेली दिसते. कुठे ढगाआड काही किरणं लपलेली असते, तर कुठे काही किरणं सागराच्या लाटासोबत किनाऱ्याला येऊन धडकत असताना भासते. तो मावळताना मला पाहत होता. मी तर रोजच त्याला पाहतो.
तो मावळताना मला पाहत होता, मी तर रोजच त्याला पाहतो. असेच आम्ही एकमेकांच्या सोबती. तो मला समजून घेतो आणि मला तो समजून घेतो. कुणीही आप्तेष्ट जवळ नसताना काळजी घे, मी पुन्हा उद्या येईन हळूच बोलून जात होता. मीही त्याला हसत हसत निरोप घेतला होता. तो मावळताना मला पाहत होता. तो मावळताना मला पाहत होता. त्यांच्या आयुष्यात असे अनेक दिवस येत असतात. वर्षाच्या तिन्ही ऋतूंचा हात पकडून या सागरी जीवांना सागरी किनाऱ्यावर वास्तव्य करायचं असतं. रोजच्या कामकाजाला जोमाने सुरुवात करायची असते. अशा वेळी जहाजांवर प्रवास करताना आपल्या जीवावरचा धोकाही टाळायचा असतो. काही महिने कुटुंबासोबत संपर्कसुद्धा होत नसतो. तरीही त्यांच्या जगण्यातील वेगळेपण ते जपतात आणि जगतातही. तेव्हा एकच वाक्य म्हणावंसं वाटते, सॅल्यूट टू सीफेरर्स. सॅल्यूट. माझे नातेवाईक, मित्रपरिवार आणि नेव्हीमध्ये कार्य करत असतात. सध्या कार्यरत आहेत. तुमचेही नातेवाईक किंवा मित्रपरिवार इथे कार्यरत असतील. त्यांच्या अडचणीच्या वेळी तुम्ही तिथे हजर नाही होऊ शकत, पण किमान त्यांच्या नेहमी संपर्कात राहा. नेटवर्क नसेल तरीही मेसेज टाकून ठेवू शकता. त्यांची काळजी घेऊ शकता. पूर्वी मोबाईल फोन इत्यादी नव्हते की काही तंत्रज्ञान इतके प्रगतशील नव्हते, पण सध्या या गोष्टींचा वापर आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. कधी वाटलंच तर ओल्ड मेलडी, जुन्या आठवणी, गमती जमती त्यांना पाठवा. त्यांची काळजी घ्या. भौगोलिक स्वरूपातील मिलांचे अंतर कितीही असले तरीही मनाचे अंतर जवळ आहे. आपल्या मनापासून ते दूर नाहीत याची जाणीव त्यांना करून देत राहा. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा. आनंद वाटल्याने द्विगुणित होतो. तर भेटू पुन्हा असाच माझ्यासोबत लेखनाचा पुढचा प्रवास करण्यासाठी जोडून राहा रायटर रुपया आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, मस्त राहा. सबस्क्राईब करायला नका विसरू. धन्यवाद.